या रेडी हो. आज जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाच्या बाबतीमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ताजी भरणे साहेब असतील किंवा फलोत्पादन मंत्री आदरणीय गोगावले साहेब असतील, आयुक्त कृषी असतील किंवा इतर तत्सम जे अधिकारी AIC कंपनीचे राज्यस्तरीय अधिकारी हे सगळे या ठिकाणी उपस्थित होते. आणि ज्या विभागामध्ये या ठिकाणी नुकसान झालं, मध्ये मुक्ताईनगर असेल, चोपडा असेल, यावल असेल, तिथले सन्माननीय आमदार आदरणीय चंदू भैया, आदरणीय अमोलदादा हे या ठिकाणी उपस्थित होते. आणि आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी असे मुद्दे मांडले की सॅटेलाईटच्या माध्यमातून जे तुम्ही या ठिकाणी पंचनाम्याचा नियम लावलेला आहे तो न लावता मॅन्युअली या ठिकाणी तो लावण्यात यावा. त्याचबरोबर ज्या दिवस तुम्ही विमा स्वीकारतात, राज्य हिस्सा, केंद्र हिस्सा, आणि जो शेतकरी आपला पैसा भरतो तर तो घेत असताना तुम्ही जो नियम लावतात की तो ग्राह्य पकडतात आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचं नुकसान होतं त्यावेळेस 2 एकरच्या ऐवजी तुम्ही 15 गुंठे दाखवतात. तर तसं न जाता सरसकट जे पंचनामे आहे ते त्या पद्धतीने मान्य करण्यात यावे. त्याचबरोबर मध्य प्रदेश राज्यामध्ये आमच्या GR मागच्या काळामधला आदरणीय आमदार चंदू भैया असतील किंवा अमोलदारांनी या ठिकाणी दाखवला की मध्य प्रदेशमध्ये जर असं नुकसान झालं तर 30% नुकसानवाला 30,000 रुपये, 54 वाल्याला या ठिकाणी 80,000 रुपये, आणि 50च्या वरती जर झाले तर 2 लाख ते 6 लाख अशा पद्धतीची जी मदत मिळते तर त्या पद्धतीने आम्हाला मदत मिळावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. आणि कृषी मंत्र्यांना कालच मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या होत्या. त्या आधारावर आता मध्य प्रदेशच्या या सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहे. आणि मला तरी असं वाटतं की ही बैठकीमुळे शेतकऱ्यांचं जे झालेले पंचनाम्याच्या या माध्यमातून जे वेगळे वेगळे संभ्रम आहेत ते दूर करण्याचा या ठिकाणी या मिटिंगमध्ये प्रयत्न झालेला आहे. तरी सुद्धा शेतकऱ्यांना आदरणीय आमदारांच्या मार्फत किंवा आमच्या मार्फत ही या ठिकाणी विनंती वजा सूचना आहे की अशा काही अडचणी होत असतील तर संबंधित आमदारांशी आपण संपर्क साधावा किंवा आमच्याशी संपर्क साधावा. आणि तरी सुद्धा काही न झाल्यास एवढ्या आठवडा भरामध्ये 3 ते 4 दिवसामध्ये पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांना दिलेले आहेत विमा कंपनीला. ते पूर्ण नाही झाले तर पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आम्ही जिल्हा स्तरावर बैठक घेणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा मनामध्ये